ब्रेकनंतर आपलं स्वागत। उद्या अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती आणि त्यानिमित्तानं कटुता, वाद आणि संघर्ष हे संपवायला हवं असं मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय। हा वाद संपायला हवा हे समाजानं पाहायला हवं असंही त्यांनी आपल्या विशेष लेखामध्ये नमूद केलंय। जिथे कोणतेही युद्ध नसेल, संघर्ष मुक्त ठिकाण अशी अयोध्येची ओळख झाली पाहिजे असंही भागवत यांनी म्हटलंय। तर वाद कटुता संपवा असं भागवतांनी आवाहन केलेलं आहे। रामलल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेपूर्वी कटुता, वाद आणि संघर्ष संपवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। जिथे कोणतेही युद्ध नसेल, संघर्षमुक्त ठिकाण अशी अयोध्येची ओळख झाली पाहिजे असंही भागवतांनी म्हटलंय। तर भारताच्या पुनर्निर्माणाच्या मोहिमेची ही सुरुवात आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलंय। अयोध्येतील राम मंदिराबाबत तुष्टीकरणाचं राजकारण आडवं आलं असंही भागवतांनी म्हटलंय। तर राजकारणाची दिशा बदलली, भेदभाव, तुष्टीकरणाचे राजकारण प्रचलित झाले, यातनं प्रश्न प्रलंबित राहिला असंही त्यांनी म्हटलेलं आहे। विविध सरकारनं हिंदूंच्या भावनाही विचारात घेतल्या नाहीत, त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला असं म्हणत त्यांनी ही कटुता संपवा असं आता म्हटलंय।